हॅलो, वेलकम बॅक टू माय शॉर्ट. कसे आहात तुम्ही सगळे? तर हा दिवस आम्ही प्लॅन केला नव्हता, पण कदाचित तो दिवस खास ठरवायचा होता. मी बाहेर गेले होते आणि ह्यांचा कॉल आला की चल आपण कुठेतरी बाहेर जाऊया. कारण यांचे फ्रेंड आले होते, त्यांनाही आम्हाला कुठेतरी बाहेर घेऊन जायचं होतं. सिटी मागे राहिली, नॉईज कमी झाला आणि समोर पन्हाळा किल्ला 12व्या शतकात बांधलेला शिलाधार राजांनी आणि नंतर आपल्या महाराजांच्या इतिहासात तो अजमारम झाला. फायनली आम्ही पन्हाळ्यावरती जाऊन पोचलो आणि गेल्या गेल्या हे ठिकाण पाहिलं. तरी ते रूम्स टाईप आहेत. ॲक्च्युली मला ह्या ठिकाणाचं आता नाव नाही आठवत ते, खरंच त्यासाठी सॉरी. नंतर वरतून दिसणारं कोल्हापूरचा सुंदर नजारा पाहिला आणि नंतर गेलो 3 दरवाजे पाहायला. आजही ह्या थाटात उभारलेल्या भिंतींकडे पाहून असं वाटतं की मी खरंच असायला हवं होतं महाराजांच्या काळामध्ये. आणि मला माहिती आहे प्रत्येक मराठी माणसांच्या मनात येणारा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 3 दरवाजे पाहिल्यानंतर निघालो आम्ही धान्याचे कोठारे पाहायला. तर धान्याचे कोठारे पाहायला गेल्यानंतर अंश थोडासा थकला होता, मग मी त्याला बाहेरच घेऊन बसले. तर तिथं त्याची कशी मस्ती चालू होती बघा. पप्पा लाक मार. पप्पा या म्हण. नंतर त्याला त्याच्या पप्पांची खूप जास्त आठवण यायला लागली होती. तर जरा वेळ त्याला तिथं थोडंसं असं खेळवलं वगैरे. नंतर तो शांत झाला. अचानक त्याला त्याचे पप्पा दिसले. त्याच्यानंतर त्याचं रिॲक्शन बघा. हां मम्मा पप्पा पप्पा असं तो करत होता. नंतर आम्ही गेलो अंबाबाईच्या मंदिरामध्ये. तिथेच आपल्या दोन्ही महाराजांची शेवटची भेट झाली होती. म्हणजे महाराज आरती करत होते आणि मागून त्यांना आबासाहेब असा आवाज आला. त्यावेळेसचा तो क्षण कसा असेल आपण इमॅजिनही नाही करू शकत. नंतर गेलो राजमाचीवरती आणि तिथे खरंच त्या बाप लेकाची शेवटची भेट झाली होती. म्हणजे त्यांना माहिती नसेल की ही भेट कदाचित आपली शेवटची ठरू शकते. त्याच्यानंतर आपण एकमेकांना कधीच नाही पाहू शकत. त्याच्यानंतर गेलो पन्हाळ्यावरती रिसेंटली सुरू झालेला पन्हाळ्याचा महासंग्राम लघुपट पाहायला. तो पाहायला खाली आलो. महापुरुषाची म्हणजे शिवाकाशीदाईंची समाधी पाहिली आणि निघालो घराकडे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.